अंबड तहसीलदारांची गोदावरी नदीपात्रात मध्यरात्री धाड 6 हैवा जप्त। अंबड तालुक्यातील आपेगाव शिवारातील नदीपात्रातून मध्यरात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना मिळताच त्यांनी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास खासगी वाहनाने जाऊन वाळू भरताना तब्बल 6 हैवा जप्त केल्यानं वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशाला अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल आणि तहसीलदार विजय चव्हाण यांनी पूर्णपणे लगाम लावलेला असतानाही वाळू माफिया लपून छपून वाळू उपसा करत आहेत। आज मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आपेगाव शिवारातील नदीपात्रात 8 ते 10 हैवा अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांना मिळताच त्यांनी रात्री एका खासगी वाहनाने नदीपात्रात उतरून 6 हैवा जप्त करत जवळपास 3 ते 3.5 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय। तहसीलदार यांनी रात्री उशिरा स्वतः कारवाई करून नंतर महसूल पथक आणि पोलिसांची मदत घेतली आहे। जप्त केलेले 6 हैवा सकाळी तहसील आवारात लावण्यात आलेत। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणलेत। सदरची कार्यवाही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी बाळू साणप, किरण जाधव, श्याम विभूते तर बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक शेख, मुंडे, पगारे, केंद्रे यांची उपस्थिती होती।